मोन्या, रात्रीच्या जेवणाला कधी भाजी घेऊन ये, घरात काही नाहीये आणि या एवढ्या पावसामध्ये मी काही खाली जाणार नाही, त्यामुळे आठवणीने भाजी आण. काय बोलते मी, लक्ष कुठे तुझं? काय भाजी भाजी संध्याकाळी घेऊन ये. आता जांभई त्याला काय झालं तुला? शुभा त्या पैंजणांच्या आवाजाने रात्रभर झोपच नाही आली. तुझं पैंजण पुराण अजून सुरूच आहे का? आम्हाला येत नाही तो आवाज. काय का भानू? भानू, तुम्ही ऐकलात ना पैंजणांचा आवाज? मालक, मला ना लई काम आहे, मी नंतर बोलते तुमच्याशी. शोभाताई, मी कपडे वाळत टाकते. हा पण ऐका ना, शुभा, खरंच पैंजणांचा आवाज येत होता. मोन्या, तुझे कान वाजत असतील. आता ना कामावर वेळेवर पोच, नाही तर तुझे 12 वाजतील. ती बया बसली ना तिकडे ऑफिस मध्ये, ती ठणाणा करेल तुझ्या नावाने. निघ आता. हो, निघतो. काय होणार याचं खरंच. हो, तुम्ही खरंच त्या पैंजणांचा मला पावसाळ्यात कपडे सुकण्याचा लई प्रॉब्लेम आहे, सुकत नाहीये. नाही ते बरोबर, पण मोन्या, हो अजून गेला नाहीस? नाही, निघालो. ऐका ना, अहो ते जातोयस की नाही? जातो जा. अंजली वहिनी? नाही अंजली तू बोलत होती एकदम. तिच्या घोरण्याच्या आवाजामुळे मला कॉन्सन्ट्रेट करून ऐकावं लागलं पैंजणाच्या आवाजात. हो. माधुरी वहिनी? नाही रे, तिथे चेहऱ्याला फेसपॅक लावून डोळ्यावर काकडीचे तुकडे ठेवून झोपलो. अरे मग पैंजणाचा आवाज कोणाचा होता? तुम्ही पण ऐकलात पैंजणांचा आवाज? हो. ए मोहन, तुला माहितीये कोणाच्या पैंजणाचा आवाज होता? नाही, ते माहित नाही, पण मी आवाज ऐकला हे खरं. शोभा वहिनी? ना, शुभा गाड झोपली होती आणि शुभाच्या पायात पैंजण नाहीच आहे. अंजू तू म्हणत होती का तू शोभा वहिनींना नवीन पैंजण गिफ्ट केलेत आणि मग ते मावशींनी फेकून दिले, त्याचं काय? अरे पण प्रश्न हा आहे की चाळीत पैंजण घालून कोण फिरत होता? भानू? सॉरी, चुकून झालं. अरे ठीक आहे ना, त्यात काय चुकलं? उलट मीच चुकीच्या जागी उभा होतो. भानू पण पैंजण घालते म्हणजे रात्री भानू मुद्दाम पैंजण वाजवून इशारा देत नसेल ना? म्हणून सॉरी म्हणाली काय? रात्रीपर्यंत सुकतील ना कपडे? होय, सुकतील. काय बोलला? कुठे काय नाही. अरे मी ह्याचाच विचार करत होतो. हा, हे प्रकरण दिसतंय तितकं साधन आहे. अरे आमच्या गावी ना असाच रात्री पैंजणाचा आवाज यायचा आणि बाईचा आत्मा फिरायचा. मी काय म्हणतो, आपण हे प्रकरण इकडे थांबूया. हा बघा, आणि रात्री कोणी काय निघू नका बाहेर, नाहीतर ती बाई गळ्यात पडायची. म्हणजे अरे तिचा आत्माच आपल्या मानगुटीवर बसायचा. रात्री कोणी बाहेर पडू नका. हा, रात्रीचं लक्षात ठेवा बघा, बाहेर पडू नका, नाहीतर मग मी सांगायचं काम केलंय. अहो, तुम्ही अजून इथेच? नाही, निघतो. हा, जातो काय जातो? डबा विसरलाय, थांबा जरा. जा भानू, देऊन ये जा. या. मग आता काय मी खाली जाऊ का? नाही. कर. मालक, डबा. हो, थँक्यू. भानू हा, तुला आला का काल पैंजणाचा आवाज?
नाही. तुम्हाला आला? हा अरे बापरे, काय चाललंय आपल्या चाळीत? म्हणजे काल रात्री भानूच पैंजण घालून फिरत होती. हा आता दुसरा एक थांबा. ते आम्ही मैत्रिणी भेटणार आहोत ना, तर ते कलर पाठवायला सांगितले सगळे. हा वहिनी हा वहिनी वहिनी ऐका ना, तुम्हाला रात्री पैंजणांचा आवाज आला का? अहो राहुलला पैंजणांचा आवाज येत होता, त्याने रात्रभर मला झोप दिलं नाही बघा. काय सांगतेस? आमच्या ह्यांना सुद्धा पैंजणाचा आवाज येतो. म्हणजे सगळ्या पुरुषांनाच फक्त पैंजणाचा आवाज येतो का? भानू, तुला येत होता का पैंजणांचा आवाज? अरे हा, तू तर बाहेर झोपतेस ना वरांड्यात. तुला आला का पैंजणाचा आवाज? काल रात्री का? हा आला. काल मी काय म्हणते वहिनी, कुणाला एवढं वेळ लागलंय रात्रीचे पैंजणांचा आवाज काढत बसायला? म्हणजे मला वाटतं ना, काय चिटकी नसेल. चिटकीला कुठे रात्रीची झोप येते? चिटकी असू शकते. मी काय म्हणते वहिनी, आपण त्या चिटकिनीला हळदी कुंकवाला बोलायचं का? बाई, काय चिटकिनीला? ऐक पाय एवढे. अशी उभी राहा, कलर दिसू दे ना जरा. थांब ना. वहिनी दिसतो कलर, मला उठूनच दिसतो बघा तुम्ही. ताई, मावशींचा फोन आलाय. हा ये, चहा तयार आहे. अगं तयार असून काय उपयोग, पाय तर शाबूत हवेत नाही यायला. का काय झालं पायाला? काही कळत नाही ग, कुठले तेव्हापासून दुखतायत खूप. आई ग आई 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 ग. एक काम कर, खालीच आराम कर, मी नाश्ता पाठवते. हा बर बर. काय झालं वहिनी? नाही काय, आई इतकी आळशी झालीये ना, आता वरती येऊन नाश्ता करावा लागेल ना, म्हणून मला सांगते माझे पाय दुखतायत म्हणून. झोपून झोपून कोणाचे पाय दुखतात का? कारण देते नुसती. जा नाश्ता घेऊन. वय आई पण ना. वहिनी काय ठेवलं, फोन काढा ना माझे फोटो. मावशी येऊ का? ताईने तुमच्याकडे नाश्ता पाठवलाय. ये. काय तुमचं पाय अचानक दुखायला लागले? तू चेटू केला असशील. काय मावशी, मी आज तुमच्याकडे नाश्ता घेऊन आले आणि तुम्ही माझ्यावरच आरोप करताय. हे घ्या, गप नाश्ता करा. प्लेट गेला, मी नंतर येते. ए कुठे चाललीस? आधी माझे पाय चेपून दे. मावशी मला लई काम आहेत, मी नंतर येते. ए तुझी कामं नंतर कर हा. आधी माझे पाय चेप. त्या शोभीला काय सांगायचं ते सांगते मी. ये लवकर लवकर ये, खूप दुखतायत ते. आई ग आई आई. सावकाश. पण मावशी, तुम्ही काल पैंजण खाली टाकायला नको होते. काय झालं मावशी? पाणी दे ग. आई ग आई. आई ग, विषय काढू नकोस त्या पैंजणाचा. अगं ते काय पैंजण होते का? असे खोटं पैंजण आपल्या बायकोला आणते का कोणी? शी, कसली जुनी फॅशन होती ती. हे असले पैंजण पायात न घातलेले बरे. बस पायाला त्रास. बघतेस काय? पाय चेप. हळू, जोरात ग.
बंब जळाला पण अजून पीळ नाही गेला. त्या म्हातारीची खोडणं मोडायलाच हवी. आज रात्रीला एवढी फिरवते की उद्या पैंजण घालायलाही होणार नाही तिला. पुन्हा पैंजणांचा आवाज येतोय. काय शोभाला तुम्ही दोघं पण ए तुझं काय रे? तुझं काय रे ते? हा तू काय म्हणला होता घरातून बाहेर नाही पडणार मग इथं काय करतोय? नाही 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 म्हणजे हो मी असं म्हणालो होतो म्हणजे मला गावचा एक्सपिरियन्स आहे ना म्हणून मी धाडस केलं. म्हटलं चाळीतल्या कोणालाही या गोष्टीचा त्रास होता कामा नये म्हणून अरे शेवटी मी चाळीचा अध्यक्ष आहे ना माझी काही जबाबदारी आहे की नाही. रे तू इथे काय करतोयस? मला पण सेम वाटतं ना चाळीबद्दल. हा मग ती कोण आहे चेटकीन बघतो ना नुसतंच दूर करतो आचा बघ. ए तू काय करतो रे इकडे? आता एवढी बॉडी केली ती काय घरात लपून बसायला? बघतो आता त्या चेटकिडीला कुठे ती कुठे आहे? अरे तू काय करतो इकडे? मी ते पैंजणांचा आवाज येत होता ना म्हणून आलो. अरे हो रे कोण आवाज काढतोय कुठून येतोय काहीच कळत नाहीये.
मी काय म्हणतो काय आपण लपून बसूया का? म्हणजे कोण पैंजणांचा आवाज काढते ते आपल्याला कळेल. बेस्ट आयडिया हा चांगली आयडिया आहे. चालेल ना? हा कुठे अरे ही तर भानू नाही. नाही हो मला वाटलं भानू असेल. नाही नाही भानूच आहे बहुतेक. नाही नाही कुठल्या तरी म्हाताऱ्या बाईचं भूत आहे. ए म्हाताऱ्या बाईचं भूत नाही, तुझ्या सासूबाईचं भूत आहे. सासूबाई? हा अरे भूत नाही, मावशीत आहेत त्या. अरे पण ते अशा काय फिरतायत? सासूबाई? सासूबाई? हो मावशी. सासूबाई? मावशी मावशी मावशी. हो मावशी. मावशी मावशी. मी इथं काय करते? हा क्या आता असं दाखवू नका, तुम्हाला काहीच माहित नाही. नाहीतर काय. हो मावशी काय हो? काय करताय तुम्ही? आणि रात्री हे असं फिरून चाळीतल्या लोकांना घाबरवायचं काम करताय का? मावशी तुमचं वय काय, तुम्ही करताय काय? हे असं रात्री पैंजण घालून फिरणं शोभतं का तुम्हाला? पैंजण? काय मावशी मला काहीच कसं कळत नाही. तुम्हाला मुलगी आहे, जावं आहे, तरी तुम्ही असे वागताय. हे बघा माझं ऐक. ए मोहन आता तू काय मध्ये बोलू नकोस. मावशी हे तुमचं वागणं आम्हाला अजिबात पटलेलं नाहीये. हा बरोबर आहे, नाही पटलं. हे बघा मावशी, तुमच्या वयाचा आदर करतो म्हणून मी जास्त काही बोलत नाही, पण प्लीज असं नका वागू. ते काय सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर केलं. मालक, हे समद माझ्यामुळे झालंय. सासूबाई? मोहन? नाही तुमच्याकडेच ठेवा. नाही नको मला. सासूबाई माझी विनंती आहे, तुमच्याकडेच ठेवा. हो माझी आई असती तर मी तिला दिलंच असतं ना. प्लीज ठेवा. मावशी तुमचे पाय दुखत असतील ना, बसा मी चेपून देते. हिला येतात का पाय चेपायला विचार. सकाळी केवढे जोर जोरात पाय चेपले. बघितलं ही बाईनं सुधारणार नाही. मी त्यांना गायबच करतो. नको